नमस्कार। आज आपण उपवासाचा साबुदाणा बनवणार आहोत आणि एकदम सोपी पद्धत आहे आणि चवीला पण खूप चविष्ट बनतो। तर आता आपण पाहून घ्या रेसिपी काय आहे ते। या ठिकाणी मी 2 वाट्या साबुदाणा घेतलेला आहे। बघा कसा मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे। हा साबुदाणा कसा भिजवा याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तेवढी पाहून घ्या। या ठिकाणी बघा 2 बटाटे घेतलेले आहेत मी साल काढून आणि असे कच्चेच बटाटे आहेत हे आणि याप्रमाणे तुकडे केले आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कट करा। मी अशा प्रकारे कापलेले आहेत। मी 4 हिरवी मिरची घेतलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे बघा या ठिकाणी मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। 2 पळी तेल ओतलेलं आहे, छोट्या 2 पळी। त्यामध्ये मिरची टाकत आहे। मिरची अशी उभी का टाकलेली आहे कारण ज्याप्रमाणे आपण वडापावमध्ये मिरची खातो ना त्याप्रमाणे ही मिरची साबुदाण्यासोबत खायची छान लागते, म्हणून अशी मिरची त्यात टाकलेली आहे। याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे आपल्याला आणि मीठ आपल्याला चिमूटभर टाकायचं आहे कारण बटाट्यासाठी। आणि आपल्याला असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये बटाटा। आणि ते बघा छान मिक्स झालेलं आहे तेलामध्ये। आणि आता आपण वाफ देऊया त्याला, म्हणजे बटाटा जो आपला उकडून निघेल। आता आपला बटाटा उकडेपर्यंत आपण काय करूया, ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालून घेणार आहोत। शेंगदाण्याचं कूट आहे, शेंगदाणे भाजलेले आहेत आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत। सोबतच मीठ घालणार आहे, मीठ तुम्ही चवीनुसार घाला। आणि आपल्याला हे कोरडच असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून काय होतं ना आपली खिचडी आहे ना मोकळी सुटसुटीत होते, चिकट अजिबात होत नाही। अशा पद्धतीने जर तुम्ही खिचडी बनवलात तर व्यवस्थित आपल्याला हे मस्तपैकी वरती खाली करून घ्यायचं आहे। मीठ सगळीकडे लागलं पाहिजे आणि शेंगदाणे सगळीकडे पसरले पाहिजे, त्याच्यामुळे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। या ठिकाणी बघा मी झाकण काढून पाहिलेलं आहे, बटाटा आपला शिजलेला आहे। आता काय करायचं आपल्याला, गॅस आहे ना मोठा करायचा आहे। बटाट्याचा कलर जो आहे आपल्याला चेंज करायचा आहे, थोडासा कॉफी कलर सारखा करायचा, म्हणजे थोडासा काळपट करायचा आपल्याला बटाटा। त्यासाठी आपल्याला ना गॅस मोठा करायचा आहे। तर गॅस मोठा केलेला मी आणि गॅस मोठा करून झाकण घालून ठेवले पुन्हा। हे बघा तुम्ही पाहू शकता बटाटा आपण असा लालसर असा करपून घेतलेला आहे, याच्यामुळे बटाटा छान लागतो करपल्यामुळे। आता याच्यामध्ये आपण साबुदाणा घालून घेऊया जो आपण मिक्स केलता खाली शेंगदाण्याचं कूट टाकून। आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। साबुदाणा आणि बटाटा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। खूप छान असं मिक्स करून घेतलेले आहे खिचडी आणि बटाटा। आता ह्याला काय करणार 5 मिनिटं वाफ देणार आहोत, म्हणजे आपला साबुदाणा पण छान उकडून निघेल। पुन्हा झाकण घालून ठेवायचं आपल्याला 5 मिनिट। हे बघा झाकण काढून पाहिलेले मी, बघा आपली खिचडी तयार आहे आणि बघा किती मस्त मोकळी झालेली आहे। आणि बटाटा आपण करपून घातल्यामुळे त्याची चव इतकी वाढते ना, तुम्ही नक्की अशी पद्धतीने ना खिचडी एकदा बनवूनच बघा। आता ही आपली खिचडी तयार झालेली आहे। हे बघा अशा प्रकारे आपली साबुदाणा खिचडी तयार आहे। उपवासाला तुम्ही अशीच याच पद्धतीने बनवा, बघा खूप टेस्टी आणि खूप चवदार बनते। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा। थँक्यू, धन्यवाद।